उमादंत्रे बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल। विपुल झाला का तुलसी विवाह? हो दादा, आताच झाली बघा. होय, तुलसी विवाह केला सर, पण ह्या मागे सुद्धा एक हार्ट टचिंग स्टोरी आहे बरं का. माहिती आहे तुला याबद्दल? नाही दादा. तर तुला मी स्टोरी सांगतो. चालेल, आज बसून बोलूया दादा. चालेल, चल की मग. तर विपुल, ती कथा अशी आहे की एक जलंधर नावाचा असुर होता आणि तो एक ब्रह्मभक्त होता आणि त्यानं आपल्या भक्तीतून ब्रह्माजींना एवढं प्रसन्न केलेलं की त्याला ब्रह्माजींनी वर दिलेलं की बाबा तू कोणताही युद्ध कोणाबरोबर सुद्धा हरू शकणार नाहीस. पण त्या वराबरोबरच ब्रह्मदेवानी असंही सांगितलं होतं की जोपर्यंत तुझी पत्नी प्रतिव्रता आणि पवित्र असेलच तोपर्यंतच हा वर तुझा काम करणार आहे. जलंधरची पत्नी म्हणजे वृंदा. वृंदा ही इतकी प्रतिव्रता होती की तिचे उदाहरण दिले जात होते. त्याचबरोबर जलंधरला त्याच्या शक्तीचा इतका गर्व आला की तो सर्वांना हरवत आपलं युद्ध चालू केला. त्यानं इतकं युद्ध केलं की तो डायरेक्ट देवांवरती सुद्धा त्याने स्वारी केली आणि देवाचं आसन सुद्धा त्याला पाहिजे होतं. तर सर्वजण घाबरले आणि भगवान शंकराच्याकडं आणि विष्णूकडं ते सगळे देव आले आणि प्रार्थना करायला चालू झाले की आमचं जे काय सिंहासन आहे ते धोक्यात आहे, आमचं देवाचं जे काय स्वर्ग आहे तो धोक्यात आहे आणि तुम्ही काहीतरी करा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून विष्णुदेवांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी त्या असुराचं शिर घेऊन म्हणजे नकली शिर घेऊन त्या वृंदाच्या समोर गेले आणि तिला सांगितलं की तुझा पती जो आहे तो युद्धामध्ये मारला गेलेला आहे. हे बघताच ती विष्णूची भक्त होती वृंदा. ती वृंदा विष्णूची भक्ती करायला चालू केली की माझ्या पतीला तुम्ही काय पण करून जिवंत करा. तर तो असुर तर मेलेलाच नव्हता, म्हणून विष्णूनेच त्या असुराचं रूप घेतलं आणि तो विष्णूजी वृंदाच्या समोर उभा राहिले. ते पाहता क्षणी वृंदा आणि विष्णूंना कडकडून मिठी मारली, म्हणजे ते असुर समजूनच मिठी मारली. त्यामुळे काय झालं तर त्या वृंदेचे प्रतिव्रता असून ते पावित्र्य ते नष्ट झालं. वृंदा ही देखील विष्णूची खूप मोठी भक्त होती. तिने विष्णू आहे काय कोण आहे हे न पाहता डायरेक्ट त्यांना शाप दिला की तू माझी प्रतिव्रता भंग केलायस आणि तू दगडात तुझं रूपांतर होईल. त्या शापामुळे विष्णूंचं एक शालिग्राम नावाच्या दगडामध्ये रूपांतर झालं आणि वृंदाची प्रतिव्रता नष्ट झाल्यामुळे वृंदाला पण शाप होता आणि ती एका झाडामध्ये तिचं रूपांतर झालं. त्या झाडाचं नाव म्हणजे तुलसी. आणि तुलसीची पवित्रता एवढी होती, ती विष्णूची भक्त होती, त्यामुळं भगवान विष्णूंनी तिला असं वरदान दिलं की प्रत्येक वर्षामध्ये आपलं विवाह हा होणार, म्हणून आपण हा तुलसी विवाह साजरा करतो. आणि तुळशीची जी पवित्रता आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक धर्मकार्यामध्ये तुळशीला एक वेगळंच महत्त्व आहे. आपण प्रत्येक पूजेमध्ये तुळशी आपण ही अर्पण करतो. ही आहे आपल्या तुलसी विवाहाची कथा. तर विपुल, ही होती तुलसी विवाहाची कथा. तर ही कथा धर्मशास्त्र या प्रसार माध्यमातून सगळीकडे प्रसारित करूया. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.